मस्कोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा शुभारंभ आणि या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती आनंदराव शेळके पाटील मामा, आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय खराताई, आपले उपनगराध्यक्ष रवींद्रजी क्षीरसागर, मार्केट कमिटीचे सभापती सन्माननीय सुनीलजी शेळके सर, कार्यक्रमाला उपस्थित या लोणंद नगरीतील काँग्रेसचे प्रमुख नेते सरफराजी बागवान, सन्मान्य कुर्णे दादा, सन्मान्य मानकरी महोदय, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते गाडगे दादा, सर्व मी आता कुणाची समोर नावं घेण्यासारखी म्हणजे पहिल्याही लाईन मध्ये सगळीच प्रमुख मंडळी आहेत, कडेला पण आहेत, मागं पण आहेत, त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो. लोणंद नगरीमधील आपण सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्र, फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम होत असतात आणि वार्षिक यात्रा सुद्धा आपली फार मोठ्या प्रमाणामध्ये नाथ मस्कोबाची त्या ठिकाणी मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सुद्धा ही यात्रा भक्तिभावानं त्या ठिकाणी पार पडत असते. आणि मला आज आनंद वाटला की जर एवढ्या हजारो लोकांचं हे श्रद्धास्थान आहे, तर हे श्रद्धास्थान किंबहुना ही मंदिर उभं करण्याकरता मगाशीच प्रास्ताविकामध्ये सांगितलं, या लोणंद मधल्या अनेक त्या कालच्या दिग्गज मंडळींनी हे मंदिर उभारण्याकरता पुढाकार घेतला आणि चांगल्या पद्धतीचं मंदिर उभं करण्याचा प्रयत्न हा त्या काळी झाला. परंतु कुठलीही वास्तू असो, मग मंदिर असो, घर असो किंवा कुठली एखादी वास्तू उभी राहिल्यानंतर त्याला काहीतरी ठराविक आयुष्य असतं. त्याच पद्धतीनं मंदिराचा जो पूर्वीचा स्लॅब आणि काही भिंती होत्या त्या कुठंतरी आता थोडे त्याचं प्लास्टर निघायला लागले, काही किरकोळ पडझड त्या ठिकाणी व्हायला लागली आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी आणि विशेषतः शंकररावांचा, तर मला शंकरराव क्षीरसागरांचा, एनडी अण्णांचा, या सगळी मंडळी मला 2-3 वेळा भेटून आणि काही रवी वगैरे या सगळ्यांनी मला या संदर्भामध्ये सातत्यानं सांगितलं होतं की बाबा आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सोडला आणि तुम्ही या कार्यक्रमाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकवर्गणीतून, म्हणजे मी शासकीय निधीतून, माझ्या फंडातून, अन्य कुठल्याही फंडातून मी पैसे देऊ शकलो असतो, परंतु ही जागा आपल्या एका खाजगी ट्रस्टची आहे, बरोबर ना, आणि ट्रस्टची जागा असल्यामुळं आपल्याला शासकीय निधी हा खाजगी ट्रस्टवर त्या ठिकाणी टाकता येत नाही. नाहीतर मी सहज 25-30 लाख म्हणलं तरी या इमारतीला मी देऊ शकलो. आपल्याला त्या ठिकाणी शासकीय 1 रुपया सुद्धा निधी ट्रस्ट असल्यामुळे टाकता येत नाही. परंतु मला आनंद वाटला की ही अडचण लक्षात घेऊन सगळ्या ग्रामस्थांनी आज संकल्प सोडला की आपण लोकवर्गणीतनं ही वास्तू पुन्हा एकदा सुस्थितीत आणायची. म्हणजे मी आता आतमध्ये सूचना शंकररावांना दिल्या, काम कोण शंकररावच करणार आहे, तुम्हीच करणार आहे ना. शंकररावांना सूचना दिल्या की जे आतलं दगडी बांधकाम आहे ते काय आपण काढणार नाही. माझं म्हणणं त्यांना तेच आहे की दगडी बांधकाम तसंच राहू द्या. ते जे दगड आत बाहेर आले ते एका लेवलमध्ये बघा हल्ली करून मिळतात, सगळं अगदी तुकतुकीत सगळे दगड करून या आतनं बाहेर नाही करा. आणि हा जो कलर मारलाय तुम्ही, हा जो कलर मारलाय पिंक कलर, हे कलर बिलर बिलकुल तुम्ही मंदिराला तिथून पुढे मारू नका. ते दगड चकचकीत करा, त्याला ते काय चरपटते काय वॉर्निश, हा वॉर्निशचा तो कलर दगडाला बघा मिळतो की ज्याच्यामुळं त्या दर्जा सगळ्या नीट भरून घ्या. दर्जा सुद्धा त्याचं सिमेंट बाहेर येता कामा नये, अशा पद्धतीनं बारकाव्यानं दर्जा व्यवस्थित भरून घ्या. आणि ही दीपमाळे अशा पद्धतीने, अगदी बरोबर दादा, अशा पद्धतीनं लूक तुम्ही आतला ठेवा.
म्हणजे त्याला जे जुनं आपण हेरिटेज वास्तू म्हणतो तशा पद्धतीची वास्तू ही त्या ठिकाणी तयार होईल। आणि तुम्ही बघा आता आपण पुन्हा एकदा जुन्याकडे वळायला लागलो। पूर्वी जुनी बांधकामं दगडामध्ये असायची आणि हे नवीन आता कॉन्क्रीटची बांधकामं झाली, त्यालाही मर्यादा यायला लागल्या, स्लॅब गळायला लागले, बस जे प्लास्टरचे पोपडे निघायला लागले, त्यामुळं त्याला एक विशिष्ट मर्यादा आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लोक आता दगडी बांधकामांच्याकडं, आणि तुम्ही बघा आता मला वाटतं थेऊरचं ह्याच ना गणपतीचं मंदिर आपलं हे जे मोरगावचं तेही दगडी मंदिर तुम्ही बघा किती छान बनवलेलं प्लॅन आता एवढा मार्चच्या बजेटला मंजूर होतोय। मी वाईमध्ये सुद्धा वाईचे घाट बीट आता त्याचा एक 100-125 कोटीचा म्हणजे जे जुनं जे पूर्वीचं बांधकाम दगडी आहे अशा पद्धतीची आता बांधकामं आपण केली पाहिजेत आणि ती खऱ्या अर्थानं देखण्या वास्तू दिसतात। म्हणून माझी फक्त एवढी विनंती आणि सूचना आहे की शंकरराव हे करत असताना या गोष्टीची खबरदारी घेऊन चांगल्या पद्धतीचं काम करा। आणि लोकवर्गणीत न करताय स्वाभाविक आहे, लोकवर्गणी गोळा केल्याशिवाय ही वास्तू चांगली होणार नाही। तुमची काही माझ्याकडून अपेक्षा आहे असं मला वाटत नाही। आहे मी माझ्या म्हणजे कैलासवासी लक्ष्मणराव पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीनं मी 5 लाख रुपये या जीर्णोद्धाराकरता माझ्या कुटुंबाच्या वतीनं देण्याचा संकल्प या निमित्तानं सोडतो। बाकी मग कुणी काय तुम्ही आता बघून घ्या, परंतु म्हणजे मी सगळ्यांना आव्हान केलं, म्हणजे मी दिले म्हणजे माझं काम संपलं असं मी समजत नाही, परंतु शंकरराव जे काम कराल ते आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करा। आधी 4-6 लाख रुपये 10 लाख रुपये वाढू द्या, पैसे आपण कुठनंही गोळा करू, परंतु चांगलं काम करा की कारण हे गावचं श्रद्धास्थान आहे देवस्थान, त्यामुळं चांगली वस्तू उभं करण्याचा प्रयत्न करा। तुम्हालाही सगळ्यांना मी या निमित्तानं मामा आवाहन करतो की सगळ्यांनी आपलं जी परिस्थिती फुल ना फुलाची पाकळी, काही मी 5 दिले म्हणजे कुणी 10 दिले पाहिजेत असं नाही, 10 दिले तरी चालते भरत साहेब काय हरकत नाही। शिवाजीराव टाळ्या वाजवू नका। हा म्हणजे सुदैवानं लोणंदचे 3 मालक आहेत खरे, आलं का लक्षात? म्हणजे शेळके आहे, तुमचे क्षीरसागर कंपनी आहे, म्हणजे माळी समाज आहे आपला, आणि चला भरत साहेबांनी 51,000 दिले आपल्या या गावातली मंडळ आणि बाकी सुद्धा समाज सगळे। दगडू सखाराम क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी 1,11,000 रुपये 111 म्हणजे 1 तर अशा पद्धतीनं सडळ हाताने आपण मदत करा। लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ शिवाजी शेळके यांच्याकडून 1,01,111 कुटुंबियांकडून 1,01,111 लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ शिवाजीराव शेळके यांच्याकडून 1,00,000 रुपये आणि ठोंबरे कुटुंबीय यांच्याकडून 1,00,000 रुपये म्हणजे बघा बसल्या बसल्या जवळपास आपण 10 लाखाच्या जवळ आलो। आणि अजून तुम्ही प्रत्येकाने सगळी चांगली मंडळी आहे, समाजाशी नाळ जोडलेली तुम्ही सगळी मंडळी आहे, त्यामुळं ज्याची ज्याची परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी। सुनील सर तुमचं काहीच बोलला नाही, अरे येडा घातला तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं आपल्या दादांच्या नावाला साजेल असे, दादांच्या नावाला साजेल असे वर्गणी तुमच्याही कुटुंबियांच्याकडून त्या ठिकाणी आपण द्यावी। आणि सगळ्यांनाच आवाहन करतो की आपण फुल नाही फुलाची पाकळी या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता आपण द्यावी, अशी ट्रस्टच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्याही वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो। आणि खरं तर मला यायला उशीर झाला, मामा म्हणले ती वस्तुस्थिती आहे। शिवाजीरावांनी मला सुरुवातीला 6चं टायमिंग घेतलं, परत मीच त्यांना फोन करून सांगितलं की 6चं घेऊ नका, मला पुढे जायचंय, तुम्ही 5चं घ्या। परंतु असं झालं की पालकमंत्र्यांचा मला फोन आला, भाऊराव पाटलांच्या घराच्या वतीने 1,00,000, भाऊराव पाटलांच्या घराच्या वतीने 1,00,000 म्हणजे बघा 10 लाखाची रक्कम पूर्ण, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि आपल्याला सगळ्यांनाही वाट बघावी लागली त्याबद्दल क्षमस्व, परंतु एका चांगल्या कामाची सुरुवात
आज संक्रांतीच्या मुहूर्तावर या ठिकाणी होते. हा एक आनंदाचा क्षण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. मकर संक्रांतीच्या सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मामा मनापासून शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, स्वागत करतो. खरं तर आबांनी 5चे टायमिंग दिलं होतं, पण ते याला त्यांनी जवळ 8 वाजले तरी सुद्धा लोक थांबून राहिलेले आहेत. आणि आता 10चा टायमिंग असल्यामुळे लोक बरेचसे या ठिकाणी निघून गेले. आणि या कार्यक्रमासाठी जो या ठिकाणी अमोल पांढरे यांनी जो प्रस्ताव केला त्याच्यामध्ये ते सांगितलं की वर्गणी सगळं हाताने मदत करावी वर्गणीची. आणि या ठिकाणी शिवाजीराव शेळके या सर्व पंचकरी मंडळींनी या ठिकाणी ठरवले की लोकवर्गणीतून हे काम पूर्ण करायचे. खरं तर म्हणजे पूर्वीच्या जे बिल्डरचे भिंती आहेत त्या भिंतीत तसंच कायम ठेवून त्याच्यावर वर स्लॅब टाकायचा आणि सर्व विभागाचं काम पूर्ण करायचं. आणि जे वर्गणीचं आव्हान केलं त्याला निश्चितपणे लोक सहकार्य करतील, साथ देतील अशी या ठिकाणी अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.